नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला प्रवास कचऱ्याचा या पाठाचा राहिलेला भाग अभ्यासायचा आहे। मग जेव्हा बाईंनी सांगितलं की कचऱ्यापासून आपण त्या कचऱ्याचा लगदा बनवून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू बनवू शकतो, हे मुलांना माहीत झालं। आणि मग मुलं काय म्हटली ते बघा, किती घाण वास येतो या कचऱ्याचा, जयंत म्हणाला। मग जयंत म्हटला की या कचऱ्याचा जो येणारा वास आहे तो किती घाण असतो। अरे, जो वास आपल्याला घाण वाटतो तो वास त्या कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा असतो। मग जो वास बाहेर पडतो तो त्या कचऱ्यातून बाहेर पडणारा जो वायू आहे, वारा आहे, त्याचा असतो। असा वायू घरामध्ये सरपणाऐवजी इंधन म्हणून वापरता येतो। या सडलेल्या कचऱ्याचं उत्तम खत बनवता येतं। शेतीसाठी असं खत अगदी उपयोगी असतं, बाईंनी समजावून सांगितले। मग जो वायू आहे, जो कचऱ्यातून बाहेर पडतो, मग तो आपण घरामध्ये सरपणाऐवजी इंधन म्हणून आपल्याला वापरता येऊ शकतो। आणि या सडलेल्या कचऱ्याचं उत्तम आपल्याला काय बनवता येतं? खत बनवता येतं। आणि ते खत शेतीसाठी उपयोगी आहे, असे बाईंनी मुलांना समजावून सांगितलं। म्हणजे कचरा हा नुसता कचराच नाही, त्याचे अनेक उपयोग आहेत। खराब कागदापासून पुन्हा नवा कागद, शोभेच्या वस्तू, मजाच आहे की, मुले म्हणाली। मग मुले म्हटली की हा जो कचरा आहे तो नुसता कचरा नाही, तर त्याचे पण काय आहेत? अनेक उपयोग आहेत। आपण खराब कागदापासून पुन्हा नवीन कागद बनवू शकतो आणि शोभेच्या वस्तू पण बनवू शकतो। हे जेव्हा मुलांना समजले तेव्हा ती खूप आनंदी झाली। वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या प्रवासाला जाणार, म्हणून तो वेगळाच ठेवायला हवा। मग जो वेगवेगळा कचरा आहे त्या प्रत्येक कचऱ्याचा प्रवास वेगवेगळा आहे, म्हणून तो आपल्याला वेगवेगळा ठेवायला हवा। सर्व मुलांनी ठरवले की आपण आपल्या घरी सुद्धा असाच ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात ठेवायचा। मग सर्व मुलांनी ठरवले की आपल्या जो घरातून बाहेर पडणारा जो कचरा आहे तो वेगवेगळ्या डब्यात ठेवायचा। ते डबे कोणते? तर सुका कचरा आणि ओला कचरा। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रवास कचऱ्याचा हा पाठ अभ्यासलो आहोत। धन्यवाद।